नमस्कार, मी गिरिजा. आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत नव्याने बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. तो गोंडस, तो नटखट, तो अल्लड, तो खट्याळ, त्याच्यामुळे जोडली गेली आहे दोन कुटुंबांची नाळ. रुसलेल्या मामाला मिळाला बहाणा, भाऊ बहिणीला जवळ आणण्यासाठी जन्मला कान्हा. आई वडिलांचा तो रुद्र आणि लाडक्या मामाचा सारांश, दोन्ही कुटुंबांचा मानाचा अंश. आज आपण आलो आहोत वरळी येथील आरे डेअरी कॉलनीमध्ये, जिथे आपण भेटणार आहोत छोट्याशा सारांश शिंदे उर्फ रुद्रला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभवच नाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. हे बघ रुद्र, हे बघ काय, हे घे. आहा, चला, सारांशशी दोस्ती झाली त्यामुळे तो माझा मित्र आहे, पण हे सगळे त्याचे कोण आहेत आपण जाणून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी सारांची मम्मी. तुमचं नाव? अश्विनी. ओके. तुम्ही? मी सारांशचा पप्पा सुमित शिंदे. ओके. मी सारांची आजी मंदा. त्यांना माहिती आहे? मी सारांचा आजोबा आहे, माझं नाव प्रमोद शिंदे. बर. आजी? मी सारांची आजी आहे, माझं नाव पद्मा. कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची ओळख झाली आहे. आता आपण गप्पा मारणार आहोत रुद्रच्या आई बाबांशी, अश्विनी आणि सुमित. तर अगदी तुमच्या स्टोरी पासून सुरुवात करूया. तर कसं जमलं तुमचं लग्न? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. कुठे भेटलं? कुठे भेटलो आपण? काय गो, किती वर्ष झाली लग्न? नाही, ऍक्च्युअली माझी फ्रेंड्स आहे जिथे मी राहते ना, मम्मीच्या इथे. 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. तेवढ्यात कमाल. So, मैत्रीण आहे माझी. हो, नाही, बिल्डिंग मधली आहे. बरं. ते त्यांची मित्र होते. अच्छा. त्यांच्या थ्रूच झालं आमचं. तर तुमच्या लग्नाला तुम्ही म्हणालात 7 वर्ष झाली आहेत आणि रुद्र जेमतेम वर्षभराचा आहे. वर्षभराचं. तर जवळपास 5-6 वर्ष थांबला. तर 5 हे वर्ष. ठरवून असं केलं का? नाही, झालंच तेव्हा. ते 2 वर्ष फक्त ठरवलं, त्याच्यानंतर ते राहिलं. मग घरच्यांनी काही हट्ट नाही केला आता मूल व्हायला पाहिजे किंवा ज्यांनी हट्ट नाही, असं सगळे म्हणजे आताच पाहिजे मुलगा. खूप 5 वर्ष झाले, त्याच्यामुळे त्यांनी खूप नवस केले, माझ्या सासूने, मम्मीने. नवस केले? हो, काय नवस केले? म्हणजे अख्खे असं हा 33 हो, कोटी देव घरात आणले. 33 कोटी देव आहे. तर असं नवसाचं पोर, हो की नाही रुद्र? है ना रुद्र? हसला, त्याला पटतंय माझं सगळं म्हणणं. ग्रेट. सो मला असं कळलंय की रुद्रच्या जन्माच्या आधीपर्यंत अश्विनी, तू आणि तुझा भाऊ एकमेकांशी काही कारणाने थोडंसं रुसलेला होता. हो, असंच आमच्या दोघांचं होत राहतं. काय आम्ही झालं लहान तुम्हाला? सांगा आम्हाला. काहीच नाही, असंच काहीतरी असंच भांडणं आमची लहानपणापासून होतात. पण मग खूप 2 वर्ष होतात. थोडी कोणी वापरले ठरतं. नाही, मग आता आम्ही मोठं झालं ना, त्याच्यामुळे जिद्द होती, नाही मी ते बोलणार नाही. मग त्याने ठरले असं की मी पण झालं बोलणार. काय होतं? काही आठवतंय का? मला आठवत नाहीये, कारण आठवतही की नाहीये. कमाल. आणि बोलणं बंद करून टाकलं. आपण नंतर भावाला विचारलं त्याला आठवतंय का. आणि मग काय झालं? अचानक बदललं सगळं. रुद्र झाल्यामुळे खूप त्याच्यात बदल झाला. आणि मग काय काय झालं? म्हणजे त्याला खूप आनंद आहे, तो झाला. म्हणजे त्याच्यासाठी तो खूप करतो, खूप. So, मामाचा लाडका आहे. खूप. मामाचा लाडका आहे आणि मामाने एक वेगळं नावही ठेवलंय, सारांश. सारांश. हो. त्याचं त्याचं रिअल नेम आहे. आणि तुमच्या मनात रुद्र ठेवायचं हा, होतं. रुद्र. तर मग ह्याच्यावरून भांडणं झाली की नाही? नाही, मामाबरोबर? अजिबात नाही. नाही, मी असं ठेवणार, तू नको नाही, नाही, सांगू. नाही. मी असं ऐकलं की बाळाचे कपडे जनरली आया विकत घेतात, पण इथे बाबा आणि ते मामा. मामा, इथे ते मामी कपड्यांची- आणि पप्पा. बर. आणि काहीतरी खूप मोठी खरेदी केली म्हणजे साहेब तुमच्यासाठी. हो. सांगा बरं काय गोष्ट त्याच्या आहे? एक मामाचं लग्न होतं ना. म्हणजे मावस भाऊ आहे माझा. अच्छा, तुमचा त्याच्या मावस भाऊ. लग्नाच्या वेळी खूप शॉपिंग, म्हणजे आम्ही त्याची शॉपिंग केली खूप. आम्ही काहीच घेतलं नाही, त्याच्या शॉपिंगसाठी खूप फिरलो. 5 फिरलात म्हणजे काय काय झालं सांगा बरं जरा. मस्त गोष्ट आहे काहीतरी. मस्त म्हणजे शूज दुसऱ्या दुकानात, कपडे तिसऱ्या दुकानात, या ट्रायल रूम, हा ट्रायल करून फोटो पाठवा, मी तिकडे नाही तो तिकडे, असं आहे. म्हणजे खूप म्हणजे वरळी तू अंधेरी. हो, अंधेरीला गेली. आणि एकाची शॉपिंग करायला, ह्याची फक्त शॉपिंग करायला ना पूर्ण दिवस कमी आहे. एवढे विधभर कपडे घ्यायला. कमाल. म्हणजे हिला वेगळं पसंत आहे, त्याच्या मामाला वेगळं पसंत आहे, ते पसंत आहे, ते पण घे, हे पण घे. म्हणजे जे जे हाताला भेटन ते घे. वा. असं आहे. किती वर्ष पुरले कपडे? अजून तर त्याचे बाकी आहे.
एक एक हो अजून वरळी ते काढलेलं आहे. अंधेरीची खरेदी अजून पुरते. वरळी अंधेरी कल्याण पर्यंत खरेदी आहे की नाही. पहिल्यांदा रुद्र जेव्हा हातात घेतलं तेव्हा कसं वाटलं? हो, खूप आनंद झाला खूप. आणि बाबांना मला तर खूपच होणार ना. होणार ते साहजिकच आहे, वर्णन करून सांगा. म्हणजे मी त्याला 1.5 महिन्यानंतर म्हणजे हे घेतलं. लहान होता ना, खूप भीती होती. हातातच घेतलं नाही, जन्म झाल्या तसं मग घेतलेलं थोडं ते ह्याच्यामध्ये बांधून वगैरे. गुंडाळून जे बांधतात, हा हा. तेव्हा पण जास्त नाही घ्यायचो कारण की खूप लहान हात त्याचे छोटे छोटे पाय वगैरे. तुम्हाला काढायचं असं करून टाकलं तर पिचकून नाही जातं. नाही नाही. अहो बाळ मस्त टणक असतात. मग काय 1.5 महिन्यानंतर असं हातात घेतलं? हा म्हणजे प्रॉपर घ्यायला चालू केलं. ओ सो 1.5 महिना फक्त आईकडे आणि आज्यांकडे. हो अर्थातच. मग सारांश आयुष्यात, रुद्र आयुष्यात आल्यानंतर काय बदल झाले? त्यांच्यात खूप बदल झाले. म्हणजे खूप लेट घरी येत होते, जास्त वेळ देत नव्हते. हो आता लवकर घरी येतात, त्यालाही खूप वेळ देतात, घरात पण वेळ आणि आता देतात. कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या सांभाळतात? सगळ्या सगळं भरवण्यापासून शी- नाही नाही ते सगळं? सगळं नाही ते सगळं करत, नाही ते करत? सगळं आम्ही करतो. ते 1.5 वर्षानंतर सुरू करणार आहात का? 1.5 महिन्यासारखं? नाही नाही त्याने शी जरी केली ना तरी ते बाहेर जातात. का? मी घरात नसतो. पण शी केल्या केल्या हातात टाकून बाहेर जायचं असं? आवाज देणार आम्हाला, मला देतात किंवा माझ्या सासूंना की ह्याने शी केली. म्हणजे त्याला आणि उभा बाहेर. करतो, उभा राहतो जो. मग हे दोघे येतात घेऊन का जातात पण तुम्ही त्याला. का नाही स्वच्छ करत? लाजताय का? त्याला आई आवडते ना स्वच्छ करायला. हो, त्याने सांगितलंय. मला कानात बोलून गेलेला तो, पप्पा पप्पा मम्मीकडे सोडा, आजीकडे सोडा. वा 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 वा. भविष्याचे काय प्लॅन्स आहेत? काय वाटतं रुद्रनी मोठं होऊन काय व्हावं, काय करावं? खूप अशी म्हणजे माझी खूप इच्छा आहे की त्याने पायलट झालं पाहिजे. पायलट झालं पाहिजे. अरे वा. आणि तुमची काय इच्छा आहे? मला ऍक्च्युली असं काही मी मनात नाही पकडलंय. खूप साऱ्या इच्छा आहे. कधी तू सिंगर बन, कधी टीव्हीवर बघून डान्सर बन, कधी चांगला एक शिक, तुझ्या मनात जे आहे तसं. तुम्ही त्याला जेवण भरवायला लागलात आणि त्याची शी धुवायला लागलात ना, हा. की तो तुमच्या मनासारखं काहीतरी करेल ना, तर पायलट नक्की आहे की नाही? असं आपण डन ठर घेऊया. तुमच्या मनातलं काहीतरी करायला हवं असेल तर हे सगळं करायला लागणार, हो की नाही आजी? सारांशच्या काही वेगळ्या सवयी आहेत का, किंवा तो काहीतरी खास करतो असं आहे का? खूप खूप करतो. काय करतो? म्हणजे भरवताना त्याला खूप मराठी गाणी खूप आवडतात आणि बरं. हा त्याचं फेवरेट गाणं आहे झिंग झिंग झिंगाट. झिंगाट. हो. बरं. ते लागलं की तो सगळं जेवढं आहे ना वाटते ते संपूर्ण खाऊन टाकतो. तो त्याला झिंगिंग झिंगाट गात का ऐकवत नाही करा? ऐकावतच. आणि गात हो पण ते कधी पाहिजे कधी. पण ते चित्र त्याला दिसलं पाहिजे. बरं. सो सगळे त्याला झिंगाट लावून भरवतात. हो काही काही त्याचे पसंतीचे गाणे आहेत त्याचे. झिंगाट, मराठी गाणी सगळी त्याला खूप आवडतात. त्याला खूप आवड आहे असं. ते तोंडाचा आवाज करतो, काय करतो? शिटी वाजवतो. शिट्टी वाजवतो? हो, रुद्र शिटी वाजव. मी तरी अजून लहान मुलं पाहिले नाही जे असं करू शकतात. रुद्र, रुद्र एकदा कर बरं. आ? तर सुरुवातीला अश्विनी तुमच्याचकडे असेल, माझ्याकडे. बाळणपण तुमच्याकडे झालं असेल. हो. कसे होते पहिले 3 महिने? पहिला म्हणजे तो भरपूर लहान होता, तर मी 1 महिन्यासाठी एक बाई ठेवलेली. बर. पण ती बाईची तब्येत बिघडली म्हणून ती काय म्हणली मी नाही करणार मालिश म्हणून माझी तब्येत. तर मी मला तर मालिश येते, पण तरी पण मला असं वाटायचं बाई एवढी सतो होता ना तेव्हा भरपूर छोटा. मग मी त्याला थाळ्यात बसवा अशी माझी मांडी पाय वर करायचे आणि खाली थाळ्या लावायचे बरं. आणि त्याची मालिश करायची. त्याच्यातच आंघोळ अश्विनीला म्हणायची तू पाणी ओत, किंवा कोमल असते की कोमल लावले पाणी ओतून दे. मग ती लोक पाणी ओतायचे आणि मी त्याला मालिश करायची, आंघोळ घालायची. बर त्याला मग मला सवय पडली तर मग मी आंघोळी घालू लागली त्याला. बर. मग माझं बघून बघून मी तिला बी शिकवलं. म्हणले बघ मी कधी असले नसते तर तुला बी घालणं जरुरीच आहे म्हणलं. तिने घालायला मग ती सुरुवात बी सुरुवात करू लागली. पण तरी पण माझ्या आलं ना तर मग मलाच त्याला करावं लागतं. मी माझ्याशिवाय मग ती बी हात हे करते, मी नाही काढत तू वा. अशी पण करते. सुरुवातीला मुलं रात्री फारशी झोपत नाही. नाही झोपत कसं नाही. होते ते 3 महिने? मग तो झोपायला लागला मग त्याला असं घ्यायचं, जरा थोडं असं हलवून ती फिरवायचं. ड्युटी कोणाची असायची? ते तर माझ्याकडे. मग ती कंटाळली आणि मला आणि झोप. आबा ड्युटी घ्यायचे की नाही? मी सकाळी लवकर जातो ना कामाला, हा. 8 वाजता होतो. मग 6 वाजतापासून मी त्याला सांभाळतो. मग आता सुद्धा जेव्हा अश्विनी माहेरी घेऊन जाते तेव्हा मग तुम्हाला कसं करमतं? नाही मी फोन करून बोलून घेते. बोलवून घेतात? हो. फार दिवस नाही राहू देत. आणि मग व्हिडिओ कॉल करता असं मी ऐकलंय. हो करतेस. हो आता सवय झाली ना, मग नाही करमत. नाही कर मग.
आणि मी तर खरोखर मला, कारण बहुतेक जण तिला असे बोलायचे का हिला मूल होणार का नाही, कारण मला भरपूर लोक हे करायचे, काय का अजून तुझ्या अश्विनीला काय नाही, म्हणजे नाही त्यांनी पाळणा वाढवलं, म्हणजे असं कसं पाळणा आहे, पण मला ते टोचलं जायचं ना, मला ते जरा रग लागायची. मग मी प्रत्येक दिवा देवाला हे केलं का तर माझ्या अश्विनीला काहीतरी राहावं करून. कारण काही लोक म्हणायचे का ही बांज, अरे म्हणले नाही तिला होणार मूल, पण आस्ते आस्ते होणार, कारण हल्लीच्या मुलांचं कसं आहे सावकाश मुलं पाहिजे. पण काही लोक मला बोलायचे ना पाठवून ये. आता आमच्या बाजूवाली बाई जिला मी मालिशला ठेवली ती स्वतः बोलली, अगं माझ्या भाच्या पुतण्याला 2 मुलं झाले, तुझ्या अश्विनीला अजून आहे. म्हणलं होणार, एवढी काय माझ्या अश्विनी म्हातारी नाही झाली, म्हणले होणार तिला मुलं. इथले बी काय लोक तिला टोचले, पण देवाने खरोखर आमचं ऐकलं आणि मला नातू अश्विनी एवढं. तुम्ही पण नवस बोलले होते हो, आणि खूप बोललो आम्ही. काय वाटत होतं, कारण सहसा 1, 2, 3 वर्ष 4 वर्षामध्ये आजकाल प्लॅन करतात, पण 6 वर्ष 5 वर्ष झाली, तुम्हाला काय वाटत होतं? मला असं वाटायचं की कधी होईल, पण यांचं काय होतं की लवकर नको म्हणून, पण मी म्हणायची की होऊन दे लवकर, आपलं घरात पण आणि हे पण असायचे, म्हणायचं मूल नाही ना कोणात, म्हणायचे लवकर होऊन दे. मग खूप देवांना वगैरे खूप नवस केला. काय काय नवस केले होते? म्हणजे त्याची आई तरी अशा ओल्या कपड्यानेच महादेवाला जायची आणि ती मला पाणी पाटी घालायला. उठवायची, पाटी माझ्या मुलीला पाटी उठवायची, दोघ्या बहिणी देवळात जायच्या. कुणी रात्रीचं जागा नसतं, पाटी 5ला उठून 5:30 वाजेपर्यंत देवळात. देऊळवाला काय करायचं, ही उठली की तो स्वतः विचारा उठायचा, आले बाबा हे दर्शनाला. पण त्या माझ्या मुलीला घेऊन ती दर्शनाला जायची. 5:30 वाजता बरोबर ती दर्शन घ्यायची. बरं. कुणाला बोलायची नाही, कुणाशी वाद करायची नाही. आंघोळी केली बरोबर बाहेर पडायचे, दोघ्या बी बहिणी बाहेर पडायच्या. पण माझ्या मोठ्या मुलीने बी तिला भरपूर साथ दिला. तुम्ही तुमची मुलं वाढवली आहेत, आता नातवंड वाढवता आहात, तेव्हाच्या बालपणाच्या गोष्टी किंवा तेव्हाच्या पद्धती संगोपनाच्या आणि आत्ताच्या यामध्ये काय फरक जाणवतो? म्हणजे आमच्या टायमाला एवढं नव्हतं, म्हणजे जे आता आहे ना सुखसोयी नव्हत्या एवढ्या. एवढं नव्हतं. आणि आता खूपच हे निघालं आमचं, म्हणजे घरात करायला पण कोण नसायचं, आमचं आम्हीच करायचं. 15 दिवस आईकडे राहिलं की घरी आपल्या निघून येऊन कामं वगैरे मुलांना सांभाळायचं. आताच्या मुलींना नाही होत तसं. बरोबर, त्यांना कामही करायचं असतं. काम हो, जाणार कामाला, मुलं राहणार. मग सगळ्यात मोठा फरक काय जाणवतो तुम्हाला? म्हणजे आता बरं वाटतं, आता सोयीचं सोयीचं. हो, बरं. आता बरं वाटतं पहिल्यापेक्षा. बरं, तुम्हाला काय वाटतं? मला बी पहिल्यापेक्षा आता जरा बरं आता वाटतं. जरा बरं हो, बरं वाटतं. वाटतं. आपल्या वेळेला हे सगळं असतं तर बरं झालं असतं. बरं झालं असतं. हो. आता आपण एक फारच इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्या मनात असतात आणि आपण समोरच्याला बोलून दाखवत नाही. पण ही संधी आहे तुम्हाला तुमच्या मनातलं सगळं बोलून दाखवायची. आम्ही याला किती सांगायचे मला, या माध्यमातून तुम्ही सारांशाच्या आई बाबांना तुमच्या मनातलं सगळं बोलून दाखवू शकता, सारांशाच्या बाबतीतलं. पण मजा अशी आहे की त्यांना काहीच बोलता येणार नाहीये, त्यांना उत्तर द्यायचं आहे या स्माइलीच्या माध्यमातून. तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही त्यांना दाखवायचंय, पण न बोलता फक्त स्माइलीज दाखवून. ठीक आहे, तर मी हा फोन तुमच्याकडे पास करणार आहे. आपण लहानपणी पासिंग द पार्सल खेळायचो ना, तसा हा फोन पास करायचा आहे. एक संगीत वाजणार आहे, ते बंद झालं की ज्याच्या हातात तो फोन असेल त्यांनी फोनवर बोलायचंय, पण ते यांना उद्देशून जे काही तुमच्या मनात असेल ते. सुरू करूया? घ्या, सुरू करा. अरे माईक द्या त्यांना. तिथे थोडा राग वगैरे शांती म्हणजे केला पाहिजे. आणि मुलाचं म्हणजे हे केलं नाही पाहिजे, ओरडली वगैरे नाही पाहिजे. मला ते आवडत नाही. हा वेळेवर कधी घरी येत नाही. हा वेळेवर घरी आला पाहिजे आणि चांगले दोघांनी राहायला पाहिजे. बस, यांच्यामध्ये वादविवाद नको. बर, ठीक आहे. काय वाटतं सासूबाई? म्हणणं ऐकलेलं आहे, हात जोडलेले. बघूया आता इच्छा पूर्ण होते का. परत पास करूया फोन. द्या. आहा मामाजी,
स्पेशली मी सुमितसाठी सांगेन ॲज अ ते नवरा बायको म्हणून खूप चांगले राहिले 7 वर्ष, पण आता ते दोघांचे 3 झाले, तर एक बाप म्हणून एक चांगलं कर्तव्य तुम्ही फक्त पाळावे, माझी एवढीच अपेक्षा, बाकी जास्त काय बाकी फिरले की अंधे इथे कल्याण तुमच्या आता या पुढची काळजी जे काय असेल गोष्टी त्या एक बाप म्हणून एक खूप चांगलं कर्तव्य करावं, एवढीच अपेक्षा, जास्त काय नाही. बर, काय म्हणणं आहे बाबा तुमचं सुमित? आणि तुमचं सांगा. अहो हात जोडलेले आहेत, म्हणणं ऐकलेलं आहे. वा, परत पास करूया. आजी मला जावई चांगले आहे, तसं काही मला प्रॉब्लेम नाही. जावईनी कधी मला असं म्हणजे हे केलेलं नाही, तसे व्यवस्थित ते जावं. मुलगी मी माझी चांगली आहे, पण एवढं का थोडा रागीचा स्वभाव आहे तर काय आला, पण तशी ती चांगली आहे, मन निर्मळ आहे. एवढं मनात जे काय वाईट भावना नाही, बस एवढंच. बस, तसे चांगलेच जावई. तशा चांगल्या जावयांचं काय म्हणणं आहे? भरपूर भरपूर काय काय चाललंय मनामध्ये. आणि मुलीचं काय म्हणणं आहे? ऐका, तर सगळ्यांच्या मनातल्या भावना आपल्याला कळल्या आहेत, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळल्या आहेत. थोडासा राग कमी करायची गरज आहे, थोडंसं घरी लवकर येण्याची गरज आहे, पण बाकी सगळं छान करताय. सारांशासाठी सगळंच छान करताय आणि त्याला खूप शिकवणार आहातच तुम्ही दोघे. तर मला असं वाटतं या निमित्ताने या सगळ्यांना आणि सारांशला साक्षी धरून तुम्ही एकमेकांना हातात हात घेऊन हे प्रॉमिस केलं पाहिजे की तुमच्याकडनं जितकं शक्य असेल तितकं सारांशासाठी आणि बाकी काही मनात असेल तुमच्या जे एकमेकांना या निमित्ताने प्रॉमिस करायचं असेल तर ते करा. काय नाही, खूप काळजी घेणार त्याची आणि त्याला खूप छान आणि शिक्षण रागाचं देणार. काय करायचं? हो, राग कमी करणार ना. हो. प्रश्न मोठा होता. नाही, कुठेतरी ते चुकले तर मला राग येतो, बस हेच माझं प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. बर, आणि तुमचं काय म्हणताय? वेळ थोडी वाढवणार. घड्याळात असतात 12, तिथं आपण 13, 14, 18 करूया आणि थोडं मग लवकर येण्याची कोशिश करूया. बर, आणि घड्याळात पण वाढवायचं, लवकर पण यायचं. मग खूप वेळ, मग घरच्यांना कंटाळा आहे म्हणजे आता बाहेर जा. तेच ना, घरी असतो तर बोलतं जात नाही आणि घरीच नसतो तर बोलतं घरी ये. आता काय करायचं? दोन्ही बाजूने ये. असं आहे. पण काय प्रॉमिस कराल? ठीक आहे, वेळ लवकर येण्याची. ठीक आहे, तर काय सगळे म्हणतात ना. थोडं तरी काहीतरी. तुम्हा दोघांनाही आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आता सारांशासाठी ते दोघंही खेळणार आहेत एक खेळ. मी तुम्हाला खेळ समजावून सांगते. इथे एक छोटंसं बाळ आहे सारांशासारखं, तुम्ही त्यालाही तयार करत असालच, तसंच ह्या बाळाला तयार करायचंय. गुंडाळाचं टॉवेल आहे, मोजे आहेत, काजळ, पावडर, झबलं, टोपडं आणि डायपर हे सगळं घालायचंय त्याला. पण त्याच्यामध्ये एक गंमत आहे. तुम्हा दोघांचाही हा हात प्रॉमिस करताना जसं धरला होता ना तसा धरून ठेवायचा आहे आणि आता या एका हाताने मिळून हे सगळं करायचंय. ठीक आहे, तुम्ही कमीत कमी 4 गोष्टी तरी या बाळाला पूर्णपणे घालून तयार करायच्या आहेत. पण जर 4 पेक्षा जास्त गोष्टी घालून तुम्ही या बाळाला तयार केलं 2 मिनिटांच्या अवधीत, तर तुम्हाला मिळणार आहे सारांशासाठी मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तयार आहात? तुमची वेळ सुरू होते आता. पण आधी पावडर घालायला लावायची असते, पण मग ते तोपडं आधी लावून कसं चालणार? चेहऱ्यावर तेव्हा डोळ्यात गेली पावडर. या दोघांनी जर गाठ मारून, वा वा, गळा आवडला त्याचा. 1 मिनिट झालेलं आहे. अरे उलट झालं. अरे 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 चला, 10 सेकंद उरले शेवटचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली आहे. वा 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 वा, किती छान दिसतंय. डोळा बिळ्यात छान पावडर घातली त्याच्या. दाखवा बरं आम्हाला धरून. बाळ दाखवा बरं कसं दिसतंय. डोळ्यात सगळीकडे पावडर लावली आहे त्याच्या. हा, जरा त्याची पावडर काढूया ना डोळ्यातली. ते धरून ठेवा तसंच तुमच्याकडे, बघू दे सगळ्यांना. अगं बाई, किती ते गोड बाळ. झबलं राहिलं बिचारायचं. रडू नको हा. पावडर, काजळ, टोपडं, डायपर आणि सॉक्स, म्हणजे 5 गोष्टी झाल्यात एकूण. सारांशाचे आई बाबा जिंकले आहेत. क्या बात है. आई बाबांनी खेळ जिंकून सारांशासाठी जिंकला आहे झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. पहिलं बाळ म्हटलं की त्याचे लाड होणारच आणि व्हायलाच हवे.
अशा अनेक जोडप्यांच्या पहिल्या बाळाचे किती लाड होतात आपण पाहणार आहोत. पण आजच्या भागात इथेच थांबूया. आता भेट पुढच्या भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचं.